करील जो प्रश्न सांगील जो कथा श्रवण करिता उद्धरती कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वज. परीक्षिती राजाला शाप मिळालेला की 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि परीक्षिती राजाला उद्धाराची तळमळ लागली. जीवाला जोपर्यंत उद्धाराची तळमळ लागत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. काय मी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन खरा समाधान चित्त माझे. ज्या परीक्षिती राजाचं रक्षण भगवंताने आईच्या गर्भात असताना केलेले, ज्याच्या जन्माची काळजी भगवंताने घेतली, त्याच्या मृत्यूच्या समयी परीक्षिती राजाच्या मृत्यूच्या समयी परीक्षिती राजाला परम पवित्र श्रीमद भागवत कथा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं चरित्र श्रवण करायला मिळते. शुकदेवांनी राजा परीक्षितीला 4 दिवसांची कथा सांगितली आणि 5व्या दिवशी जेव्हा कथा आली तेव्हा परीक्षिती राजाची थोडी परीक्षा पाहिली शुकदेवांनी. शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात की राजा, गेल्या 4-5 दिवसापासून तू कथा ऐकतोय, कथा श्रवण करतोय. आज म्हणता म्हणता कथेचा 5वा दिवस येऊन गेला. राजा एका ठिकाणी बसून तू कथा ऐकतोय. तुला तहान लागली असेल तर थोडस पाणी पिऊन घे. पहा शुकदेवांनी काय सांगितलं. राजा परीक्षितीला पाण्याची तहान एकदाच लागली आयुष्यात तर शमीक ऋषींचा अपमान करून टाकला होता. मेलेला सर्प शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला गेला होता. पुन्हा ती चूक राजाकडून होते का काय हे शुकदेवांना तपासून पाहायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला तहान लागणं आणि भूक लागणं हे शरीराशी संबंधित क्रिया बरं का. शुकदेवांनी तपासलं की राजाचं प्रेम शरीरावरती का राजा परीक्षिती कथेमध्ये अंतर्मुख झालेला आहे. जो जीव कथेमध्ये अंतर्मुख होतो तो तहान भूक विसरून जातो बरं का. परीक्षिती राजाने नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुदेवा, तहान आणि भूक हा शरीराचा धर्म आहे हे आपण आम्हाला शिकवलं. पण परमेश्वराची जी कथा आहे ती इतकी आनंद देते की ती कथा श्रवण करताना तहान आणि भूक याचं भान सुद्धा आम्हाला राहत नाही. परीक्षिती राजाचं हे वृत्ती पाहिली, हा भाव पाहिला आणि शुकदेव राजा परीक्षितीला सुंदर अशी भगवंताच्या जन्माची प्रागट्याची कथा सांगते. शुकदेवांनी सांगितलं 3 गोष्टी आवश्यक आहे परमात्मा मिळण्यासाठी. एक म्हणजे काया, दुसरं म्हणजे वाचा आणि तिसरं म्हणजे मन. काया म्हणजे काय तर काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. शेवटी हे शरीर काय भगवंताचंच आहे आणि हे शरीर आपल्याला खर्च करायचं देवासाठी का. हस्तम पवित्रम यदिदान पुण्यम, पादो पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठ. या शरीराचा उपयोग भगवंताच्या सेवा कार्यामध्ये आपल्याला खर्च करायचा आहे. दुसरी गोष्ट सांगितली वाचा. वाचेने काय करायचं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. परमेश्वराने आम्हाला जे मुख दिले ते भगवंताच्या उच्चारणासाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे, तिसरी गोष्ट जी व्यक्ती भगवंताकडे आकृष्ट करते ती गोष्ट आकृष्ट केल्यानंतर परमात्म्याला खूप आनंद होतो. तिसरी गोष्ट सांगितली मन. सगळ्यात कठीण वस्तूवर काही मन चंचल आहे आपलं. मन चंचल चपळ त्याशी जाता न लगे वे. आता इथे तर मध्येच कुठे निघून जाईल सांगतायत. टिपावरती वर्तमान पेपर ठेवलेला असतो, वरतून पंखा सुरू आहे आणि तो पेपर जसा उडायला लागतो तो उडणारा पेपर उडू नये म्हणून आपण त्याच्यावरती पेपर वेट ठेवतो. तसं हे मन आहे, हे मन सर्वीकडे जाते, भरकटते. या भरकटणाऱ्या मनाला स्थिर करण्यासाठी
जसं त्या वर्तमानपत्रावरती एक दगड ठेवावा लागतो पेपरवेट, तसं या मनावरती एक वजन ठेवायचं. ते वजन म्हणजे नाम. नाम घेऊन जर आम्ही आमचं जीवन जगू तर आमच्या मनावरती नामाचे संस्कार झाल्याशिवाय राहत नाही आणि मग ते मन कुठे भरकटणार. म्हणून मन पवित्र पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन काय तर मन हा मोगरा अर्पण ईश्वरा पुनरपी जन्म. शुकदेव राजा परीक्षितला सांगतात, राजा परमात्म्याचं प्रागट्य पहा किती सुंदर कथा आहे. तू कथा ऐकण्यासाठी एकाग्र झालाय राजा. गुरुदेवा रोज तहान लागत होती, भूक लागत होती. आज तहानी लागली नाही आणि भूकही लागली नाही. आज श्रावण वद्य अष्टमीचा दिवस, रोहिणी नक्षत्र, आज भगवंताचं प्रागट्य होणार. ही कथा मी ऐकतोय आणि ही कथा ऐकत असताना आम्ही तहान भूक सगळं विसरून गेले. परमात्म्याच्या कथेमध्ये हाच खरा आनंद आहे. राजा परीक्षिती एकाग्र झाला आणि शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजा की ह्या पृथ्वीवरती पापाचा भार खूप आहे. खूप पाप आहे बरं का पृथ्वीवरती. आता ह्या पृथ्वीवरती पापाचा भार आहे म्हणजे पापी लोकांचा भार आहे का? पापी लोक पापीच असतात, त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाहीये. पापी म्हणजे कोण हो? की ज्याने पुण्य केलं पाहिजे तरी तो पुण्यापासून परावृत्त आहे. जो नित्यनेम सोडून संसारामध्ये मग्न झालेला आहे तो मनुष्य पापी सांगितलेला आहे. आपल्याकडे म्हण आहे, ज्याची खावी कोळी त्याची वाजवावी टाळी. निदान भगवंताचं भजन तरी केलं पाहिजे. हरी चिंतने अन्न सेवित जाते, मुखी घास घेता करावा विचार. अहो भोजन करताना देवाचं स्मरण आहे. स्नान करताना नद्यांचं स्मरण सांगितलं, गंगे यमुनेचे व गोदावरी सरस्वती. परमात्म्याच्या स्मरणाशिवाय राहणं म्हणजे मनुष्याने पाप करण्यासारखंच आहे. पृथ्वीवरती त्या काळात सुद्धा पाप वाढलं होतं आणि हे भक्त देवाला प्रार्थना करायचे, कधी येशील मनमोहना पाहण्या भारता पुला पुन्हा. किती मधुर तुझी बासुरी एकदा तरी पडू दे कानी. देवा किती सुंदर बासरी वाजवली तू द्वापर युगामध्ये. तुझ्या मुरलीचा अकल्पित ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला माझ्या कानी. देवा तू पुन्हा पुन्हा अवतारला ये आणि परमात्मा अवतारला येतो. भगवंत अवतारला येतात म्हणजे नेमकं कोणासाठी येतात? तर देव अवतारला येतात कोणाकोणासाठी? तर देवाच्या अवताराचं प्रयोजन आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत घेवनी अचक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्तांचं रक्षण आणि दुर्जनांचा संहार या दोन हेतूसाठी परमात्मा अवतारला येतो. देव येतो एकटा सज्जनासाठी किंवा येतो दुर्जनासाठी. बर का, देव आला गोपालांसाठी. वाकड्या गोबड्या पेन्या मधुमंगल मनसुका ह्या प्रेमळ सुदामा ब्राह्मण, द्रौपदी माता, कुंती माता अशा भक्तांसाठी परमात्मा अवताराला आले. म्हणजे भगवंत सज्जनांसाठी अवताराला येतो. आणि दुसरा विचार केला तर भगवंत दुर्जनांचा संहार करण्यासाठी म्हणजे एक प्रकारे उद्धार करण्यासाठी येतात. परमात्मा जसा द्रौपदीसाठी धावून जातो, परमात्मा जसा भक्तांसाठी तसा परमात्मा दुर्जनांचा नाश करण्यासाठी सुद्धा अवतारला येतो. बरं का, म्हणजे देव येतो एक तर सज्जनासाठी किंवा दुर्जनासाठी. आता कलियुगात जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की सांग बाबा तू सज्जन आहे का? एखाद्या माणसाने स्वतःला सज्जन म्हणून घेणं म्हणजे त्याच्या इतका दुर्जन जगात दुसरं कोणी नाहीये. तो म्हणेल मी सज्जन आहे, ठीक आहे, तू दुर्जन आहे का? नाहीये.
स्वतःला सज्जन म्हणून घेणे इतकं दुर्जनपणा जगात कोणता नाही. बर दुर्जन म्हणावं तर आपण इतके पापी पण नाही की आपल्याला कोणी दुर्जन म्हणेल. मनुष्य धड सज्जनही नाही आणि धड दुर्जनही नाही. मग अशा मनुष्यासाठी येणार तरी कोण? म्हणून मनुष्याच्या उद्धारासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वळता. परमात्म्याला संतांचं रूप घ्यावं लागतं आणि संत प्राण्यावरती मनुष्यावरती कृपा करण्यासाठी येतात. अवतार तो माधराया कारण उद्धाराया जन जड जीवा. आज श्रावण वद्याष्टमीचा दिवस आहे. भगवंत भक्तांसाठी अवतारला येणार. आज ज्याच्या ज्याच्या मनात असा भाव असेल की माझा परमात्मा माझ्यासाठी धावून येणार आहे, परमात्मा निश्चित धावून येईल. बरं का, आपला शुद्ध भाव आणि शुद्ध भक्ती परमात्म्याला आवडते. पाप आजच वाढले अशातला भाग नाही. पाप अनादी कालापासून आहे बरं का. तेव्हाचा तो काय, ह्या मथुरेचं पूर्वाश्रमीचं नाव होतं मधुवन. या मथुरेमध्ये कंसाचं पाप वाढतंय, अनाचार होतोय, अत्याचार होतोय. या कंसाच्या आईचं नाव होतं पवनरेखा. ह्या पवनरेखेच्या पोटी हा कंस जन्माला आला. अत्याचारातून अनाचारातून ह्या कंसाला समाधान वाटायचं बरं का. सगळे देव लोक चिंता करतात की देवा, पापी जे भक्त देखते जे माझे धरणीसी झाले ओझे त्यांचे. सगळे देव लोक आता विष्णू परमात्म्याला शरण झाला. देवा अवतार नाही आणि इकडे पृथ्वी माता गोरूप धारण करते. का तर गो माता ही पवित्र आहे, निर्मळ. पाप कुठे वाढले? पृथ्वीवरती पाप वाढले. आणि पृथ्वी माता कोणाचं रूप घेते? गाईचं रूप म्हणजे गोमातेचं रूप. कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्मळ मनुष्याला जास्ती त्रास सहन करावा लागतो. ह्या गोमातेचे अश्रू भगवंताने पाहिले आणि भगवंताने सांगितलं काळजी करू नको, योग्य वेळ आली की मी निश्चित अवतारला येईल. परमात्म्याच्या अवतार कार्याची रूपरेषा निश्चित होते. भगवंताने सांगितलं चला अवतार घ्यायचा आहे. जगत जननी भगवती आईला सांगितलं की चल ग अवतार घ्यायचा आहे. रुक्मिणी म्हणून तू उमरावतीला प्रगट होशील. शेषाला सांगितलं चला शेषा तुम्हाला अवतारला यायचंय. शेष म्हणे देवा आता ह्या अवतार कार्यात मी तुमच्या सोबत अवताराला येणार नाही. म्हणे का? देवा मागच्या जन्मात मी लक्ष्मण होतो तर 14 वर्ष वनवासामध्ये एक दिवस झोपलो नाही, लहान होतो मी. भगवंत म्हणे ह्या अवतारात तुम्ही मोठे, प्रमोशन देऊन टाकलं. ह्या अवतारात तुम्ही व्हा बलराम, शेषाचा अवतार म्हणून तुम्ही प्रगट व्हाल आणि मी कृष्ण म्हणून प्रगट होईल. अवतार कार्याची मीमांसा ठरली आणि इकडे देवकी मातेचा विवाह कंसाने वसुदेव महाराज यांच्याशी निश्चित केले. वसुदेव महाराज आणि देवकी माता यांचा विवाह संपन्न होतोय. मोठ्या घरचं लग्न होतं बरं का. पूर्वीच्या लग्न आणि आताचे लग्न खूप फरक होऊन गेला. कधी कोणी विचार केला नव्हता की 20-20 लोकांमध्ये लग्न होऊन जाईल. लग्न 20 लोकांमध्ये होऊन जातात. देवकी मातेचा विवाह संपन्न होतोय. गुरुजींनी मंगलाष्टका म्हटल्या, सगळे यथोचित विधी पार पडली. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सगळ्यात कठीण प्रसंग येतो, तो म्हणजे मुलगी सासरी जाण्याचा. ज्या दिवशी मुलगी सासरी जाते त्या दिवशी तिची आई रडते, भाऊ रडतात, वडील रडतात. मुलगी सासरी जाते, संपूर्ण परिवार रडतो. मुलगी लहानाची मोठी करायची आणि दुसऱ्या गोत्रात द्यायची. खूप कठीण प्रसंग आहे. एक डोळा हसतो, एक डोळा रडतोय. कन्यादान बोलणं खूप सोपं आहे बरं का. कन्यादान शब्द
हा मनुष्य बँकेत गेला ना, बँकेत स्लिप भरतो आपण, आणि स्लिप भरता भरता एखादा मनुष्याला म्हटला, हो भाऊसाहेब जरा पेन देता का? 10 रुपयाचा पेन समोरच्या व्यक्तीला देताना आपण 10 वेळा विचार करतो. 10 रुपयाचा पेन समोरच्याला देताना मनुष्य 10 वेळा विचार करतो. मुलगी लहानाची मोठी करायची आणि दुसऱ्या गोत्रात देऊन द्यायची, इतकं सोपं काम नाही. मुलगी सासरी जाते ना, आयुष्यात कधीही न रडणारे वडील त्या दिवशी निश्चितपणे रडतात. देवकी मातेचा विवाह संपन्न झाला, थाटामध्ये लग्न लागले. आता देवकी माता सासरी जाणार आणि सासरी जाण्यासाठी मी माझ्या लाडक्या देवकी बहिणीला मी स्वतः रथात सोडेल असा विचार त्या कंसाने केला. कंसाने देवकी मातेला सासरी सोडण्याचा निश्चय केला. घोडे सज्ज केले, रथ आणलेला आहे. देवकी माता आणि वसुदेव महाराज रथात बसले. कंस स्वतः सारथी बनलेला आहे. सगळी प्रजा पाहते, कौतुक. किती थाटामध्ये लग्न लागलं. प्रत्यक्ष कंस बहिणीला सासरी सोडायला चाललाय. रथ हळूहळू जायला लागला. सगळेजण देवकी मातेचा निरोप घेत आहे. कन्या सासूरासी जाय मागे परकोनी पाहे. देवकी मातेने सगळ्यांचा निरोप घेतला आणि तिकडे विष्णू परमात्मा सचिंत झाले. बरं का, परमात्मा इतका दयाळू की तो शत्रूला सुद्धा सावध करून टाकतो. भगवंत प्रत्येकाला सावध करतो. भगवंताने कंसालाही सावध केले. हा कंस जसा रथ घेऊन निघालेला आहे, रथ जसा अर्ध्या रस्त्यात येतो, रथ अर्ध्या रस्त्यात आल्याबरोबर आकाशाची वाणी सांगे सकाशी आकाशवाणी झाली. अरे कंसा, कोणत्या आनंदात तू तुझ्या बहिणीला सासरी सोडतोय? ज्या बहिणीला तू सासरी सोडतोय तिच्या 8व्या गर्भापासून तुझा नाश होणार आहे. कंस गोंधळून गेला. तर का हे राजकारण आहे, भगवंताची ही नीती आहे. शत्रू पक्षाला गोंधळात टाकणं ही भगवंताची युद्ध नीती आहे. कंस गोंधळला. कंसाच्या रथाच्या चक्रांची गती कमी झाली. शब्दांकडे लक्ष द्या मला. कंसाच्या रथाच्या चक्राची गती कमी झाली, पण कंसाच्या विचार चक्राने वेग घेतला की आता हे काय करायचं. घेऊन या खड्ग माराया धावला. कंसाने तलवार काढली आणि आपल्याच बहिणीला मारला. जिच्या 8व्या गर्भापासून नाश होणार आहे तिलाच मारतो, म्हणजे 8व्या जन्माला येणार नाही. देवकी मातेला मारण्याचा निश्चय केला आणि जशी तलवार काढली, घेऊन या खड्ग मारावया धावला. हात तो धरिला वसुदेवे. वसुदेव महाराजांनी हात धरला आणि सांगितलं, कंसा, अरे आमच्या लग्नाची अजून हळद सुद्धा पूर्ण झालेली नाही बाबा. ही देवकी नात्याने तुझी बहीण आहे. एखाद्या स्त्रीवरती शस्त्र चालवताना तुला काही वाटत नाही? कंसा, लक्षात ठेव, आकाशवाणी आम्ही सुद्धा ऐकली. जी आकाशवाणी तुझ्या कानावर पडली, कंसा, होणार प्रत्येक बाळ, होणार प्रत्येक आपत्ती आम्ही तुझ्या स्वाधीन करू. हा शब्द मी तुला देतोय. होणार प्रत्येक आपत्ती तुला आणून देईल, पण वधू हत्या करू नको. वधू हत्येचं पातक तुझ्या मस्तकावरती लागेल. कंसाला सल्ला पटला आणि कंसाने तलवार म्यानामध्ये ठेवून दिली. कंसाने दुसऱ्या क्षणी रथ उलट दिशेने फिरवला आणि मथुरेच्या बंदीशाळेमध्ये वसुदेव महाराज आणि देवकी माता दोघांनाही बंदिवासामध्ये या कंसाने टाकून दिले. भोग घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळ. हे आपल्या कर्माचे भोग आणि हे भोगूनच संपवावे लागतील.
असा निश्चय भाव त्यांच्या मनामध्ये होता. देवकी मातेने विचार केला की इथेही आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. बा परिस्थिती आयुष्यात कशी येऊ द्या, आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा असतो. देवकी मातेला संसाराला सुरुवात केली आणि देवकी माता वसुदेव महाराज. देवकी मातेला पहिल्यांदा दिवस गेले, 9 मास परिपूर्ण झाले. पहिला मुलगा झाला आणि मुलगा झाल्याबरोबर देवकी मातेने वसुदेव महाराजांकडे त्या बाळाला दिले. वसुदेव महाराजांनी ते बालक घेतलं आणि विचार केला, अरे मी कंसाला शब्द दिला, होणारे प्रत्येक आपत्ती आणून दिलं. ते लहानच बालक घेतलं, कंसाकडे गेले, हे बाळ तुझ्याकडे मी सुपूर्द करतो. त्या लहान लेकराकडे बघितल्याबरोबर कंसाच्या मनात क्षणभर का होईना करुणा निर्माण झाली. कंस विचार करते की मृत्यू जर 8व्या पासून आहे तर ह्या बाळाला विनाकारण मारण्यात अर्थ नाही. छोटस कोंडस बाळ. कंसाने ते बालक घेतलं, वसुदेव महाराजांना परत दिलं. वसुदेव महाराजांनी ते बाळ घेतलं, देवकी मातेजवळ दिलं. देवकी मातेला आनंद वाटला. पण हा आनंद जास्ती वेळ टिकला नाही. का? कारण भगवंताने तात्काळ नारद महामुनींना सांगितलं की नारदा, अशी काहीतरी लीला करा की जेणेकरून कंसाचं पाप पडेल. जोपर्यंत कंसाचं पाप वाढणार नाही तोपर्यंत मी अवतार कार्य करू शकत नाही. नारद महामुनी कंसाला भेटले, सांगितलं कंसा कोणत्याही भ्रमात राहू नको. देवकीच्या उदरी जन्माला आलेलं प्रत्येक अपत्य हे 8वं असू शकतं. पटवून दिलं. कंसा मला तुझी दया येते म्हणून मी तुला समजून सांगतोय, इतपट तुझी मर्जी. नारायण. नारद महामुनी निघून गेले. नारद महामुनी निघून गेल्यानंतर कंसाने विचार केला, विनाकारण जोखीम पत्करता कामा नये, विनाकारण रिस्क घ्यायची नाही. देवकी मातेचं पहिलं बाळ हातात घेतलं, गरगर गरगर फिरवलं, भिंतीवरती आपटलं आणि मारून टाकलं. पहिलं बालक मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं. देवकी मातेचे एकूण 6 अपत्य या कंसाने मारून टाकले. हो, काय म्हटलं असेल देवकी मातेचं मन. अश्रूंच्या धारा लागल्या देवकी मातेच्या डोळ्याला. 7व्यांदा देवकी मातेला दिवस गेले. 9 मास परिपूर्ण होण्याची वेळ. देवकी मातेचा जो गर्भ होता 7व्या वेळेस, तो गर्भ मायेने आकर्षून घेतला आणि गोकुळात रोहिणी मातेच्या उदरी तो गर्भ प्रविष्ट झाला. देवकी माता दुखावल्याचं जाहीर करण्यात आलं. कंसाने विचार केला की आता काय करावं. 6 अपत्य मारले, 7वं कुठे गेलं समजलं नाही. कंस गोंधळून गेलेला आहे. 7व्यांदा देवकी मातेचा जो गर्भ होता, जो रोहिणी मातेच्या उदरात प्रविष्ट करण्यात आला, त्यांच्या पोटी प्रत्यक्ष शेष म्हणजे बलराम दादांचा अवतार कार्य होते. आणि इकडे 8व्यांदा पुन्हा देवकी मातेला दिवस गेले. 9 मास परिपूर्ण होण्याची वेळ जवळ आली. 8व्यांदा देवकी मातेच्या चेहऱ्यावरती इतकं तेज होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. देवकी माता म्हणायची, आणा माझ्या हातात तलवार, मी त्या कंसाचा नाश करते. श्रावण महिना उजळलेला, वद्य पक्ष एक एक दिवस पुढे सरकतोय आणि अष्टमीचा दिवस. परमात्म्याने 8 अष्टमी ही तिथी निवडली. मराठीनुसार जर आपण संख्या द्यायला सुरुवात केली ना, 1 2 3 4 5,
प्रत्येक संख्येमध्ये असं शून्य दिसतो म्हणजे गाठ. पण ह्या 1 ते 10 मध्ये एकच संख्या अशी की ज्याच्यात कोणतीच गाठ नाहीये, ती तिथी आहे अष्टमी. म्हणून परमात्मा अष्टमीच्या दिवशी अवतार करायला अवताराला येण्याच्या पूर्वी भगवंताची अष्टवर्षा मूर्ती चतुर्भुज रूपात त्या बंदी शाळेत प्रगट झाली. का? कारण देवकी मातेला भय मिळालं पाहिजे, भयापासून मुक्ती मिळाली पाहिजे, निर्भय झाली पाहिजे देवकी माता. जी कंसाची भीती, ती भीती दूर झाली पाहिजे. देवकी मातेला चतुर्भुज रूपामध्ये दर्शन देऊन सांगितले, आई तुझ्या डोळ्यातले अश्रू मी समजू शकतो. ह्या अश्रू पुस आई. का? फक्त आजची रात्र तू काढ. आजची रात्र गेली की उद्याचा उगवणारा जो दिवस आहे तो तुझ्यासाठी काहीतरी चैतन्य घेऊन येणार असेल. आज मध्यरात्री मी अवतार कार्य येईल आणि अवतार कार्य घेतलं की बाबांना सांगायचं की मला नंदाच्या घराला मजे नेई गोकुळाला, आणि त्या गोकुळात एक माया जन्माला येईल. परब्रह्माचा अवतार झाला की मायेला सुद्धा अवतार घ्यावा लागतो. बाबांना सांगायचं की त्या मायेला घेऊन मथुरेच्या बंदिवासात या. जोपर्यंत मी मथुरा सोडून गोकुळात जात नाही तोपर्यंत मला अवतार कार्य करता येणार. का केलं असं देवाने? असं देव जन्माला येता मथुरेत आणि जाता गोकुळात. एक शंका माझ्या मनात नेहमी येते की अरे, जसं परमात्म्याचे मोठे बंधू बलराम दादा संकर्षण प्रत्यक्ष शेषाचे अवतार, जर बलराम दादा योग मायेने मथुरेतून गोकुळात पोहोचू शकता, तर देवाला सुद्धा मथुरेतून योग मायेने गोकुळात जाता येईल. पण परमात्मा काय सांगतो की एक टोपला आणायचं आणि बाबांना सांगायचं की मला पोहोचत करा गोकुळात. देवाने ही लीला का केली हो? तर याच्यात आध्यात्मिक अर्थ शोधला तर असं लक्षात येईल, मथुरा म्हणजे मनुष्याचं मन आहे, आणि गोकुळ म्हणजे गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. गोकुळ म्हणजे भगवंताचा गोकुळात प्रवेश म्हणजे आपल्या शरीरात प्रवेश, आत्म्यामध्ये. परमात्मा अवतारला येतील मथुरेत आणि तिथून जातील कुठे? गोकुळ म्हणजे शरीर. देवाने असं का केलं तर देवाला माहिती, कोणत्याही गोष्टीला कारणीभूत मन आहे. विचार मन करतं आणि शुगर आणि बीपी कशाची वाढते? शरीराची वाढते. इतका विचार करतं आपलं मन, सतत विचारच करतं आणि ते विचार करून 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 तब्येत खराब होऊन जाते. देवाला माहिती की पहिले स्थान मनावर प्रस्थापित करायचं आणि नंतर शरीराचा विचार करायचा. म्हणून मथुरेत आधी, नंतर गोकुळ. का? तर यमुनेतून जाईल, यमुनेचं दुःख समजून घेईल. काय दुःख आहे यमुनेचं? भक्ती रूपी यमुनेमध्ये विकार रूपी कालिया राहत होता. विकार मारता येत नाही. भगवंताने अंगठ्याचा स्पर्श जेव्हा करतील ना परमात्मा, तेव्हा भगवंत यमुनेला खात्री पटून देत आहे की मी हा अंगठा तुला नुसता दाखवत नाहीये, तर हाच अंगठा या कालियाच्या मस्तकावरती ठेवून त्याचं मर्दन करतो. अंगठ्याचा स्पर्श होताच यमुनाबाई ओसरेल, आणि यमुनाबाई एकदा का ओसरली की परमात्मा गोकुळात जातील. एकाने प्रश्न विचारला, महाराज येताना यमुनेने वाट दिली होती का? दिली होती. परमात्मा मथुरेतून गोकुळात जाताना अर्ध्या रस्त्यातून वाट दिली, पण माया जेव्हा आली ना तेव्हा आधीच वाट मोकळी करून ठेवली होती देवाने. का? कारण यमुना म्हणजे भक्ती आहे. यमुनेने विचार केला की मला मायेचा स्पर्श नको. हे सगळं भगवंताचं नियोजन आहे. ही सगळी भगवंताची दैव लीला आहे. अवतार कार्याची रूपरेषा सांगितलेली. परमात्म्याची चतुर्भुज अष्टवर्षा मूर्ती अंतर्धान पावली. आणि इकडे श्रावण महिना वद्य पक्ष, दशरथे मारिला तोची होता मास. दशरथ राजाने मारलं कोणाला? श्रावण बाळाला. तोची होता मास म्हणजे श्रावण महिना.
परमात्म्याने दिवस निवडला वद्य पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष. वसुनाम तिथी बुधवार असे भगवंताचा जन्म दिवस आहे बुधवार. शुक सांगत असे परीक्षिती, शुकदेवांना आनंद होतोय की राजा, जो परमात्मा मोठमोठे योगी जपी तपी यांना दुर्लभ आहे त्या भगवंताचं प्रागट्याची कथा मी तुला सांगतो. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस, सगळीकडे मंगलमय वाद्य वाजू लागले. रोहिणी नक्षत्राचं तृतीय चरणाची वेळ जवळ जवळ येते. आकाशातलं वातावरण बदललं. सर्वीकडे चांदणं लुकलुक करत होतं जन्माला येण्याच्या पूर्वी. नंतर पाऊस पडलाय. पृथ्वी माता स्वच्छ झालेली, वारा सुगंध घेऊन पिटतोय. ब्रह्मवृंदांचं यज्ञकुंड त्या ठिकाणी प्रज्वलित आहे. मंत्राचा घोष सुरू आहे. स्वर्गातून सगळे देव भक्त देवावरती पुष्पवृष्टी करण्यासाठी सज्ज झालेले. शुकदेव राजा परीक्षितला सांगतात, राजा, श्याम सुंदरा मनमोहना, श्याम सुंदरा मनमोहना, धाव लवकरी आता. श्याम सुंदरा मनमोहना, धाव लवकरी आता. शुकदेव राजा परीक्षितला सांगतात, राजा, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक फुलाक्षता तुम्ही हातात घेतले. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्राचं तृतीय चरण. मध्यरात्र होण्याची वेळ जवळ आली आणि जशी मध्यरात्र जवळ येते, श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणावरती देवकी माता प्रसूत झाल्या. अखिल कोट ब्रह्मांडाचा मालक भगवान श्री कृष्णांचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरी.